सर्वांना नमस्कार. आज मी परत उमेश जामसंडेकर सर आहेत त्यांच्याकडे आलेलो आहे. त्यांच्याकडून काही विषयाची माहिती घ्यायची इच्छा होती आणि त्यात एक नवीन प्रकरण आता गाजतंय अतुल सुभाष ह्या व्यक्तीचं. अतुल सुभाष हा कायदा व न्यायव्यवस्थेचा बळी कसा झाला आणि का झाला ह्याविषयी सर तुम्ही मला सविस्तर माहिती सांगितली तर बरी होईल. नमस्कार. तुमच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. कसं आहे, अतुल सुभाषच्या 2-3 व्हिडिओज आहेत, मी ते बघितले. बरं. त्याच्यामध्ये मनोवैज्ञानिक यांनी काय सांगितलंय, सुप्रीम कोर्टाचे जे सिनियर जज आहेत यांचं मत ऐकलंय. त्याच्यानंतर इतर जे म्हणतात ना, हे करतात म्हणजे तुम्हाला मोटिवेट करतात, ते मोटिवेशन जे चालवतात किंवा समुपदेशन करतात, या काही एक्सपर्ट्स आहेत. ह्या जगात आपल्या देशामध्ये एक्सपर्टची कमी नाही आणि खूप चांगले आहेत एक्सपर्ट्स, हो. समजलं ना. तर त्यांचीही मतं मी ऐकली आणि मला कुठेतरी असं वाटलं की संविधानाच्या आर्टिकल 14चा हा सरळ सरळ कायद्याच्या दृष्टीने भंग होतो. आर्टिकल 14 काय सांगतं? स्त्री पुरुष समानता. स्त्री पुरुष समानता, जेंडर इक्वेलिटी. आता जेंडर इक्वेलिटीचा अर्थ कसा झाला? सामाजिक बाबतीत आहे, आर्थिक बाबतीत आहे, तुम्हाला राजकीय बाबतीत आहे, सगळ्या बाबतीत मिळालं पाहिजे, बरोबर आहे. होय. तर ही जेंडर इक्वेलिटी असते ना, ही जी असते ना, हे काय होतं माहिती आहे की ज्यावेळी एखादा माणूस उच्च पदावर बसतो, त्याला एक आडनाव असतं. आता मी समजा जामसंडेकर आहे, हो. मी सोनार आहे, बरोबर आहे. मी सोनार आहे, मी देवज्ञ ब्राह्मण आहे, बरोबर आहे. मी त्या पदावर आहे. पण त्या पदावर बसल्यानंतर मला काय विचार करायला पाहिजे की मी त्या पदाचा आधार आहे. पदावर आहे म्हणजे काय? मी त्या पदाचा आधार आहे. संवेदनशीलते पाहिजे तुमच्या अंगात की मी त्या पदाचा आधार आहे, माझ्यावर जबाबदारी आहे. त्याच्यामुळे उद्या जामसंडेकरची दुसऱ्या कोणाची माझ्या भाऊबंदकीची केस आली तरी न्यायाने जे संविधानाने आणि लोकशाहीने जे मला अधिकार दिले आहेत त्या अधिकारातर्फेच मी ती केस लढली पाहिजे. पण ह्या बाबतीत असं झालंय, हे डिटेल आपण सांगू शकत नाही कारण अजून ती न्यायालय प्रक्रिया चालू आहे. आणि ज्या लेडीजने तो या संपूर्ण केसची हँडल केली, असं कळलं की त्याच्यावर ती जज होण्याच्या परिपक्वता तिच्यामध्ये नव्हती. हे आत्ता कळलं, कारण आम्हाला खूप वेळानं कळतं. म्हणजे एखादी गोष्ट घडल्यानंतर आम्हाला कळतं की ही त्याला ऐकायची नव्हती, समजलं ना. हे दुर्दैव आहे आमचं. पण कोर्टामध्ये पण सुद्धा आजकाल वशिल्याने चालतं हे याच्यावरनं कळतं की बाबा ज्याची परिपक्वता नाही अशी लोक पदावर बसलेली असतात. काही लोकांना तुम्हाला सांगतो ना, संविधानाचं बेसिक नॉलेज नसतं, त्यांना अक्षरशः मॅजिस्ट्रेटचं पद दिलं जातं. संविधान ज्यांनी वाचलं नाही त्यांना मॅजिस्ट्रेट लेवलचं पद दिलं जातं. म्हणजे मॅजिस्ट्रेटची कामं काय असतात? मॅजिस्ट्रेट खुलेआम जनतेमध्ये मिसळू शकत नाही, त्यांच्याशी संपर्क करू शकत नाही. त्यांच्या पुढ्यात आल्यानंतर त्यांनी दिलेलं जे निवेदन असतं किंवा टिप्पणी असते ही फार महत्वाची असते. त्याच्यामुळे आज असं झालेलं आहे ना, आज ह्याला कोणी बोलवतं, कुठल्याही कार्यक्रमाला बोलवतात आणि हळदी कुंकासारखं त्या कार्यक्रमाला निघून जातात. आणि त्या कार्यक्रमाचं जे असतं ना, म्हणजे आखणी. आता समजा तुम्ही हे केलं, तुम्ही एक हिंदू धर्माचं हे केलेलं आहात, तुम्ही तुमच्या कार्यक्रमाला एखाद्या नेत्याला सरकारी अधिकाऱ्याला बोलवलात. मला सांगा ना, तो आपल्या सरकारी व्हाईट ड्रेसमध्ये आणि फॉर्मलमध्ये येईल की तुमचा भगवा लुंगी घालून येईल आणि सदरा घालून येईल? तो आपल्या फॉर्मलमध्ये येईल ना, नेहमीच्या वेशभूषेमध्ये. कारण कसं आहे की तुम्ही प्रमुख पाहुणे आहात. हो. तुम्हाला कळलं पाहिजे ना आपण कुठच्या युनिफॉर्म मध्ये जायचं. अहो, तुम्ही त्या संस्थेचं काय फॉलो करता? त्यांनी काळं घातलं म्हणून आपण काळं घालून गेलं पाहिजे. ह्याचा अर्थ असा होतो की तुम्ही एक अधिकारी आहात, तुमच्याकडनं मार्गदर्शनाची, तुमच्याकडनं त्यांना समुपदेशनाची इच्छा असते तिथे जमलेल्या प्रेक्षकांना, की तुम्ही काहीतरी तुमचे जे अनुभव आहेत की तुमच्यावर जी जबाबदारी आहे त्याची माहिती तुम्ही द्या. तुम्ही काय देता? माहिती काहीच देत नाही. जी अनाउन्समेंट ऑलरेडी झालेली असते त्याचं रिपीट करता. हा, आणि कळलं तुम्हाला एवढं बोलतात मी गपचूप असतं आणि त्यांचा तुम्ही ड्रेस फॉलो करता. किती गंभीरतेची बाब आहे. म्हणून मी सांगितलं ना, बेसिक नॉलेज नसलेली माणसं उच्च पदावर आज बसलेली आहेत. त्याच्यामुळे आपण काय आहोत, आपली जबाबदारी काय आहे जनतेच्या प्रती, याची त्यांना जाणीव नसते. पण एक वेळ राजकारण्यांनी असं केलं तर ठीक आहे समजा, पण संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने असं करू नये असं तुमचं म्हणणं आहे? हो ना. अहो, संविधान कशाला आहे मग? तुम्हाला संविधानिक पद का मानलं जातं? तुम्हाला ऑफिसर का मानलं जातं? 3 शिक्क्याचं तुम्हाला आयडेंटिटी कार्ड का दिलं जातं?
का दिला जातो? तो मान सर्वांना मिळत नाही. खासदाराला मिळतो, राष्ट्रपतींना मिळतो, आमदारांना मिळतो. कळलं ना? तुम्हाला तो मान मिळतोय. याचा अर्थ काय? की जनतेच्या संवेदना ऐकून घेण्याची क्षमता तुमच्यात पाहिजे. जनतेचा आदर करण्याची शक्ती तुमच्यात पाहिजे. बरोबर आहे? तुम्ही म्हणाल माझ्या मनाप्रमाणे मी राज्य करेन. नाही चालत. तू म्हणजे संविधान नाही आहेस. घटनेच्या चौकटीत तू राहूनच कार्य या करायचं. जनतेच्या कष्टाच्या पैशावर जगत असलेला एक सेवक आहेस. याची तुला जाणीव पाहिजे पहिला. याच जनतेच्या घामाच्या पैशातनं, जीएसटीच्या पैशातनं केंद्र सरकार जो बजेट पास करते, त्यातनं मला मिळालेली रोकड आहे. फक्त माझं शिक्षण आहे. माझ्यामध्ये काहीतरी बुद्धी आहे म्हणून सरकारने मला तिथे नेमलेलं आहे. बरोबर आहे. याचा अर्थ असा नव्हे की बाकीचे आलेले सगळे निर्बुद्ध आहेत. असंच नाही होणार. असं तर होऊ शकत नाही ना. असे काही प्रकार या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर मला अनुभवायला मिळालेले आणि मला मजा येते यांच्याशी टॅटल करायला. तुम्हाला खरं सांगतो, मला जाम आवडतं पण यांच्याशी. सर तुमचा अभ्यास झाला म्हणून तुम्ही असं बोलू शकता. नाही, मी बिंदास बोलतो. मी आधी पुरा सकट जाहीर करू शकतो. तुम्ही विचार करा ना, अहो तुमच्या मुलावर तुम्हाला आवडता घालता येत नाही. तुमच्या मुलांना प्रशिक्षण देता येत नाही. तुमच्या नवऱ्याला तुम्हाला प्रशिक्षण देत नाही. त्याला समजावता येत नाही आणि तुम्ही समुपदेशन इतर महिलांना करता. हा? कोण तुमचं ऐकणार आहे? ज्याला माहित आहे तो ऐकणार आहे का? अजिबात शक्य नाही तसं. हा? त्याच्यामुळे तुमची जी सुरुवात आहे ना, ही घरापासून जसं संस्कार म्हणतात ना, हे घरापासून निर्माण होतात. होय. तुमचं प्रशिक्षण आहे ना सामाजिक. मी एसएससी पास आहे हो. मी काय जास्त नॉलेज नाहीये मला. मी एसएससी पास आहे फक्त. पण 40 वर्ष चांगल्या वकिलांबरोबर बसून, चांगल्या राजकारण्यांबरोबर बसून, चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यांबसून मिळवलेले ते नॉलेज आहे. आणि चांगल्या चळवळीत काम केलेल्या लोकांबरोबर मी बसलेले आहे. म्हणजे तुम्ही आता जे बोलताय सगळे अनुभवाचे बोल आहेत तुमचे. अनुभव घेतलेला आहे आणि त्यांच्याकडनं बरंच शिकायला मिळालं मला. आणि निडरपणे मी तुम्हाला सांगतो, मला कोणी चॅलेंज दिलं मला जाम आवडतं. काय होणार आहे? एक तर हरणार किंवा जिंकणार. हो. पण चॅलेंज स्वीकारणं हे प्रत्येक समजदार माणसाचं कर्तव्य आहे. मी म्हणतो, मी तर चॅलेंज घ्यायला प्रत्येक तयार असतो आणि हे प्रूव्ह पण करायला तयार असतो की तुम्ही ज्या पदावर बसले ना, त्या पदावर तुमच्या चुका काय आहेत हे प्रूव्ह करायला. आता आहे एक माझं प्रकरण. पण सर त्यांना नियमावली तर माहित असणार आहे, आपण काय करतोय, कसं करतोय. कसं असतं, हे आपलं कर्तव्य सोडून आहे ना, भाऊबंदकीचं नातं जास्त आहे. आणि ह्याच्यामध्ये काय असतं माहित आहे, एक लबाड माणूस असतो. त्याचं काम काय असतं माहिती, तो काम काही करत नाही. तो फक्त सेंटरमध्ये त्यांचं जे असतं ना, तिकडे गडबड करत असतो ओळख काढून. आणि त्याची फुल दादागिरी असते. म्हणजे कोणाला ठेवायचं, कोणाला काढायचं, हे सगळं तो ठरवतो. आणि त्याचं ऐकल्यामुळे जे कायमस्वरूपी आहेत ना अधिकारी, हे अडचणीत येतात. आहे एक डॅमेज म्हणून माझ्याकडे येणारच त्यांचं प्रकरण. नाही असं नाही. कसं असतं माहिती आहे, प्रत्येक जण ना पदावर उतरल्यानंतर आत्मकथा लिहितो ना, तशी ही लोक आत्मकथा मला सांगायला येतात. आता या डिपार्टमेंटची बरीच लोक आहेत ना, आणि माझी एक सवय आहे तुम्हाला खरं सांगतो, जोपर्यंत मला त्यातलं गंध नसतो ना, तोपर्यंत अभ्यास नसतो ना, तोपर्यंत त्याच्या नादाला मी कधी लागत. तुम्हाला खरं. पण ज्यावेळी उगाच तिथे अडवलं जातं ना, तिथे मला शंका येते, तिथे काहीतरी गडबड आहे. तुम्ही माझ्या घरी आलात, मी दार उघडलं, तुम्हाला आत घेतलं, शंका घेतली तुमच्यावर? अजिबात नाही. नाही घेतली. का घेतली नाही? विश्वास द्यावा लागतो. आणि कधी तुम्हाला सांगतो, पत्रकारिता हा जो विषय आहे ना, विकलेली पत्रकारिता म्हणत नाही मी. जी सन्मानपूर्वक जे पत्रकार आहेत ना, ज्यांनी कशाची अपेक्षा केली नाही, अगदी तुमच्या निवडणुका येऊ देत तरी 500 रुपयाच्या पाकिटाच्या लाईनीत ते उभे राहिलेले नाहीयेत. त्याच्यामुळे ते बेधडपणे बोलू शकतात की तू जिंकून येऊ शकत नाही, तू येणार. लाचार नाहीयेत ते. लाचार नाहीयेत. आणि त्यातला मी पत्रकार आहे. मी लाचार बिलकुल नाही, तडजोड न करणारा पत्रकार आहे. परंतु एक आहे, संधी देण्याची माझी एक हे आहे, माझ्या गुरुने मला सांगितलेलं आहे की समोरच्याला संधी देत जा. संधी देत जा. संधी देणं म्हणजे काय? व्याकुळ होणं नाही, लाचारी नाहीये. संधी देणं म्हणजे त्या ऑफिसरला आपला विचार करण्याची संधी दिली पाहिजे की बघ तू कुठेतरी चुकतोस, बघ तू कुठेतरी अडचणीत येशील, हे सांगण्याचा एक इशारा असतो. आणि तशी मी संधी द्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतरही त्या अधिकाऱ्यांना वाटत असेल की आपण आपलं कोणी काही करू शकत नाही, एक तुम्हाला सांगतो, तुमच्या हात कुठपर्यंत पोहोचलेला असतो, पण जो प्रामाणिकपणे चळवळीतला माणूस असतो ना, तो तुमचा संपूर्ण पर्दाफाश केल्याशिवाय हा गप्प बसत नाही. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो सर्व अधिकाऱ्यांना, सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना, कृपया बाबांनो, तुम्ही ज्यांच्या घामाच्या पैशावर आज जगताना,
त्या जनता जनार्दनाला इज्जत द्यायला शिका. नाहीतर आमच्यासारखी लोक आहे ना, त्या जनता जनार्दनच्या पाठी उभे राहून ना उठाव करायला तयार हो. तेव्हा प्रामाणिकपणे काम करा आणि जनतेला सन्मानाने वागवा, कारण तुम्ही जनतेचे सेवक आहात, मालक नाही आहात. हे माझं त्यांना प्रामाणिकपणे सांगणं आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांभाळून राहावं आणि आपलं काम करावं. त्यांची जर असं मत असेल की आमची इथे ओळख आहे, तिथे ओळख आहे, मी तुम्हाला सांगतो, जर लढाईच लढायची असेल ना, तर राज्यपालाला तुम्ही विकत घेऊ शकणार. त्या राज्यपालापर्यंत जायची पण माझी तयारी आहे. बरोबर. एवढं मी तुम्हाला सांगतो आणि या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो, कायद्याचं, संविधानाचं रक्षण करा. तुम्ही जर न्याय दिलात तर आज कोर्टामध्ये ज्या पेंडिंग जे विषय चाललेले आहेत त्या कोर्टावर बर्डन येणार नाही, न्याय व्यवस्थेवर बर्डन येणार नाही. पण तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाला कोर्टात जाण्याची भाषा सांगताना त्याच्यामुळे तो माणूस बिचारा हैराण होतो. पण मी तुम्हाला सांगतो, माझ्या कुठल्याही कामात मी कुठेही कोर्टात जाणार नाही. राज्यपाल आहेत, लोकपाल आहेत, त्याच्यानंतर मानव अधिकार संस्था आहेत, यांना अधिकार दिलेले आहेत त्यांचे, त्या अधिकारापर्यंत मी पोहोचणार. लढाई लढणार, हारो किंवा जिंको, पण अशा अधिकाऱ्यांना, माजलेल्या अधिकाऱ्यांना, ज्यांना जाणीव नाही की आपण जनतेच्या पैशातनं आहोत, ज्यांना जाणीव नाही, अशा अधिकाऱ्यांवर लढायला मला खूप मजा येते आणि मी ती लढाई लढणार आणि जिंकून दाखवणार. ठीक आहे, धन्यवाद जय सर. महाराष्ट्र.